बॉस समोर प्रोफेशनल दिसायचंय. आपल्याकडे असा एक फॉर्मॅट असेल, एक्सेल शीट दिली असेल. त्या एक्सेल शीट मध्ये जे नंबर आहेत ते फक्त तुम्हाला असे नंबर लिहून दिले, त्याला प्रॉपर तुम्हाला फॉर्मॅटिंग करायचंय. ते कॉलम वाईज ठेवायचे, त्यांच्या समोर 2 डेसिमल ऍड करायचे किंवा त्याच्यात करन्सी ऍड करायची. तर तुम्ही काय कराल तेच आज आपण शिकणार आहोत. हाऊ टू फॉर्मॅट नंबर्स. त्याच्यामध्ये आपण करन्सी आणि ही योग्य त्या फॉर्मॅट मध्ये मी तुम्हाला ऍड कशी करायची त्याच्यात 2 ते 3 पद्धतीने दाखवणार आहे. सर्वात पहिली पद्धत म्हणजे होम टॅब मध्ये जायचं आपल्याला. तिथे नंबर जो आहे तिथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. नंबर मध्ये जाऊन मोर नंबर फॉर्मॅट मध्ये जायचं. तिथे नंबर्स मध्ये जायचं. नंबर्स मध्ये जाऊन 1000 सेपरेटर ऍड करू शकता आणि ओके करायचंय. सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय. नंबर फॉर्मॅट मध्ये जायचंय. मोर नंबर फॉर्मॅट. नंबर्स मध्ये जाऊन 1000 सेपरेटर आणि इथे ओके केल्यावरती तुम्हाला हे नंबर फॉर्मॅट दिसेल. ठीक आहे, ही एक पद्धत झाली. दुसरं तुम्हाला सांगते काय कसं करायचं. त्याला पूर्ण ऍड करा, सिलेक्ट करा. नंतर नंबर फॉर्मॅट मध्ये जायचं आपल्याला. इथे करन्सी मध्ये जायचंय आणि जे आपले सिम्बॉल आहे रुपीज वाला सिम्बॉल किंवा डॉलर वाला सिम्बॉल जो कोणता पाहिजे आपल्याला तो तुम्ही घेऊ शकता. यात इथे रुपीजचा सिम्बॉल घेते आणि इथे ओके करते. हे बघा रुपीज फॉर्मॅट मध्ये आले. ही झाली पहिली पद्धत. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने कसं करायचे ते सांगते. त्याच्यात तुमची खूप वेळ वाचू शकतो. दुसऱ्या ट्रिक मध्ये आपल्याला इथे डायरेक्ट हे सिलेक्ट करायचे जे आपल्याला नंबर सिलेक्ट पाहिजे ते आणि इथे कॉमा स्टाईलला क्लिक करायचे आहे. हे बघा कॉमा स्टाईलला क्लिक केल्यावरती आपले कॉमा आणि डेसिमल सुद्धा ऍड झालेले आहेत. हे इन्क्रीज डेसिमल आणि डिक्रीज डेसिमल त्यासाठी इथे इन्क्रीज डेसिमल आहेत, इथे डिक्रीज डेसिमल आहेत. सिलेक्ट करायचं आहे. इथे इन्क्रीज झालेले आहेत डेसिमल आपले. तसेच आपल्याला डिक्रीज करायचे असेल तर सिलेक्ट करायचं आणि डेसिमल डिक्रीज झालेले आहेत. ठीक आहे. अजून माझा एक शॉर्ट्स आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक शॉर्टकट की सांगितली आहे. आपल्याला इथे कॉमा स्टाईल किंवा हे नंबर फॉर्मॅट कसं करायचं. तर शॉर्टकट की आहे त्याची Alt-H-K. तर Alt-H-K हे बघा Alt-H-K मी डायरेक्ट फॉर्मॅटिंग झालेलं आहे. ठीक आहे. याशिवाय आता एक मी तुम्हाला हे करन्सी ऍड करायची तुम्हाला भन्नाट ट्रिक सांगते आहे. चला पूर्ण ऍड करायचंय. इथे जाऊन रुपीज किंवा इथे जाऊन जे तुम्हाला पाहिजे डॉलर अशा पद्धतीने आपण इथे हे नंबर फॉर्मॅटिंग करू शकतो. हे मी तुम्हाला करन्सी आणि हे फॉर्मॅट कसं करायचं शिकवलं. अशाच नवीन एक्सेल ट्रिक्ससाठी माझ्या एक्सेल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.